तर गेल्या काही दिवसात आपल्या राज्यासह देशभरात महिला अत्याचाराच्या अनेक घटना घडत आहेत. अनेक बलात्काराची प्रकरणं समोर येत आहेत. मात्र त्याच वेळी एका कथित बलात्काराच्या प्रकरणामध्ये अलाहाबाद न्यायालयानं एक महत्त्वाचा निर्णय दिलाय, ज्या निर्णयामुळे अनेक प्रकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. न्यायालयानं आरोपीला सशर्त जामीन मंजूर केलाय. लग्न न करता एकत्र राहणारे किंवा लिव्ह इन मध्ये राहणारे हे दोघेही सज्ञा नसतात. दोघं कोणत्याही कारणांमुळे वेगळे झाले तरी त्यांच्यातील संबंधांना बलात्कार म्हणता येणार नसल्याचं कोर्टानं स्पष्ट केलंय. ह्या पर्टिक्युलर ऑर्डरमध्ये कोर्टाने हे ऑब्झर्व केलं आहे की जर दोन कन्सेंच्युअल अडल्ट्स असतील जे कंटिन्यूड कन्सेंटनी लॉंग टर्म रिलेशनशिपमध्ये असतील तर नंतर ते परिस्थिती अनुसार रेप ॲलिगेशन्समध्ये कन्वर्ट करून त्याला पाहता येणार नाही. तितकंच महत्त्वाचा आपला लॉ अजूनही इंटॅक्ट आहे. जर कन्सेंट मायनरकडून घेतली असेल किंवा कोणत्याही प्रेशर, फ्रॉड आणि फॉल्स प्रॉमिसच्या आधारावर घेतली असेल तर ते आजही रेप म्हणून कन्सिडर केलं जाईल. तर अशा प्रकारचे जजमेंट्स आपल्या सोसायटीमध्ये एक बॅलन्स निर्माण करता, फॉल्स ॲलिगेशन्सलाही डिस्करेज करता आणि जेन्युइन विक्टिम्सलाही प्रोटेक्ट करता आणि असं संतुलन राखणं एका फेअर जस्टिस सिस्टमसाठी खूप महत्त्वाचं आहे. फिर्यादी महिला विधवा असून तिला 15 वर्षांचा मुलगा आहे. गेल्या काही वर्षांपासून दोघांचं एकत्र वास्तव्य होतं. सहमतीनं सोबत राहणं, शरीर संबंध ठेवणं हा बलात्कार नाही असं न्यायालयाचं म्हणणं आहे.